काँग्रेस कार्यालयामध्ये घुसून राष्ट्रवादीचं आंदोलन, महिलांचा अपमान करणं ही काँग्रेसची भूमिका आहे का? राष्ट्रवादीचा सवाल। गुंगी गुडिया ही काही शिवी आहे का? प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राष्ट्रवादीला सवाल। गुंगी गुडिया म्हणत सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसची टीका, बीडमधील एका व्हिडिओवरून राजकारण पेटलं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल देशमुखांवर खटला चालणार, खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांनी दिली मंजुरी। सावजी विरोधात वक्तव्य केल्यानं मुंडे वादात, तुकाराम मुंडेंच्या विधानावरून वादाला फोडणी। इथेनॉल मिश्रित इंधनाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल आक्रमक, नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर आपचा ठिय्या। तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षनेता उदयनिधी यांना अटक, मुख्यमंत्र्यांच्या मैत्रिणीवर अश्लील टिप्पणी केल्याचा ठपका। महानगरपालिकेच्या वॉर्ड कार्यालयाबाहेर कंत्राटदारांमध्ये हाणामारी, टेंडरवरून एकमेकांवर चाकू चालवला। गृहमंत्री अमित शहा यांच्या अनुपस्थितीवरून राज्यसभेमध्ये गदारोळ, सभागृहाबाहेरही विरोधकांचं आंदोलन। भंडारा तालुक्यातल्या अंबाडी गावात रानडुकराचा हल्ला, चहाच्या टपरीवर बसलेले घाबरून पळाले। भिवंडीतल्या कामवारी नदीत वाहून गेलेली मिनी बस सापडली, पुराचं पाणी ओसरलं। अंमळनेरमध्ये बाजार समितीत पावसानं 15 ते 16 हजार क्विंटल अन्नधान्याचं नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा। तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रामुळे धुळे जिल्ह्यात शेकडो एकर पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। राज्यातल्या 3000 पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा मात्र कमीच। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याची थरारक शिकार, झाडावर चढलेला बिबट्या कॅमेऱ्यात चित्रित। गोंदियाच्या तिरोड्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, बिबट्या झाडावरच चढला। कोल्हापूरच्या शिरढोण ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ, दारूबंदीसाठी महिला आक्रमक। भंडारा जिल्ह्यात सोरणा गावात एकही शिक्षक नाही, झेडपीतच भरली शाळा। आरोपींची धिंड काढणं, पुणे पोलिसांच्या आलं अंगलट, राज्य मानवाधिकार आयोगानं बजावली नोटीस। गेल्या 4 दिवसात नाशिकमध्ये 2568 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा, महापालिकेला आता आली जाग। कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्याची शेतकऱ्यांना आज मिळकत अपेक्षित, 7000 कोटींचं होणार वितरण। शिक्षण महर्षी पद्मश्री DY पाटील यांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नमस्कार, दुपारचे 4 वाजायला आलेत। या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बातमी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस